जय महाराष्ट्र मित्रांनो. मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणजे मनावर संस्कार करणं. त्याच पद्धतीनं काही मॅनिफेस्टेशन टेक्निक हे आपल्यामध्ये अपेक्षित सवयी निर्माण करण्यासाठी वापरायचे असतात. उदाहरणार्थ, लहानपणी आमच्या लहानपणी मनी प्लॅन्टचं झाड आपण सगळ्यांनी लावलेलं आहे. ते मनी प्लॅन्टचं झाड एका रात्रीत कधी वाढत नव्हतं मित्रांनो. म्हणजे पैसा एका रात्रीत मिळत नाही. थेंबे थेंबे तळे साचे. मनी प्लॅन्टचं झाड हे हळूहळू हळूहळू वाढतं. बचत करायला शिकवतं आपल्याला. ते जर झाड वाढत नसेल ना तर आपण त्यातलं दररोज पाणी बदलतो. म्हणजे बचतीची जी सवय आहे ना त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे. त्या झाडाला प्रकाश असतो ना, तो घरात जेवढा येतो ना त्याच्यावरती ते झाड वाढतं. आपण काय करतो, ते झाड वाढना तर आपण त्याला अधिकचा प्रकाश देतो, म्हणजे प्रकाशामध्ये ठेवतो. अधिकचा प्रकाश म्हणजे अतिरिक्त उत्पन्न निर्माण करायला शिकणं. त्यासाठी काही आपल्याला सवयी घालून देणं. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बचतीची सवय लागली पाहिजे. आता घरामध्ये मनी प्लॅन्टचं झाड वाढून वाढून जळलं आणि मला बचतीची सवय लागेना, कसं होणार? त्या टेक्निकमधून ना आपल्यामध्ये सवयी निर्माण झाल्या पाहिजेत जीवनामध्ये. ते अपेक्षित आहे. सवयी निर्माण होणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ अजून एक, पहाटे ब्रह्म मुहूर्ताला उठून हे तुम्ही करा असं शिकवलं जातं. आता ज्या माणसाला पहाटे उठायची सवय आहे त्याला हे सांगायची गरज नाही ना. ज्याला हे माहिती नाहीये त्याला पहाटे उठण्याची सवय लागली पाहिजे, हे अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. तो 2 दिवस उठतोय आणि तिसऱ्या दिवशी झोपतोय, त्याचा काय उपयोग नाही. म्हणजे काही विशिष्ट मॅनिफेस्टेशन टेक्निक असतात ना, त्याच्यामध्ये आपल्या जीवनाला सवय लागली पाहिजे. ती सवय लागण्यासाठी ते मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकायचे असतात. आता पुन्हा तसंच आहे, मी जर टेम्पररी सवय केली, ती एक वर्षभर सेव्हिंग केलं आणि दुसऱ्या वर्षी खर्चाला सुरुवात केली, परत मी शून्यातच येणार ना. ती सवय जीवनभर अंमलात आणावी लागते. आता ज्या माणसाला बचतीची सवय आहे ना, तो कशाला मनी प्लॅन्टचं झाड लावल ना? ते तसलं काही करणारच नाही ना. हे लक्षात घ्या. मॅनिफेस्टेशन टेक्निक मनावर संस्कार करणं आणि आपल्याला जीवनामध्ये अपेक्षित चांगल्या सवयी लावणं हा उद्देश आहे त्याचा. धन्यवाद.